शिवाजी विद्यापीठ हे पश्चिम महाराष्ट्रातील लाखो ग्रामीण आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचं ज्ञान मंदिर आहे. मात्र गेल्या काही काळापासून विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या शुल्कातून विविध फंडांच्या नावाखाली वसुली सुरू केली असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय, असा आरोप युवा सेनेच्या वतीनं करण्यात आलाय. विद्यापीठाच्या सुवर्ण आणि हीरक महोत्सवी वर्षानिमित्त संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रवेश फी सोबत ज्युबिली फंड म्हणून रक्कम आकारली जाते. हा फंड वसूल करणं तात्काळ बंद करावं अशी मागणी युवा सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. विद्यापीठाच्या वार्षिक हिशेब पत्रकानुसार डायमंड ज्युबिली फंड खात्यात सुमारे 2,39,23,000 रुपयांहून अधिक रक्कम, तर प्लॅटिनम ज्युबिली फंड खात्यात 21,38,000हून अधिक रक्कम शिल्लक आहे. हा पैसा विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी गोळा केला गेला असताना तो बँकेत का पडून आहे? या निधीचा वापर कुठं आणि कसा झाला, असा सवाल युवा सेनेचे जिल्हा प्रमुख मनजित माने यांनी उपस्थित केलाय. विद्यापीठातील अनेक पात्र आणि गरजू विद्यार्थी हक्काच्या स्कॉलरशिप, फेलोशिप आणि विद्यार्थी कल्याण निधीपासून वंचित आहेत. अशा 59 विद्यार्थ्यांचा सुमारे 50 लाख रुपयांचा निधी तात्काळ देण्यात यावा, विद्यार्थी कल्याण योजनांचा विस्तार करून शिल्लक असलेल्या 2 कोटींहून अधिक निधीचा वापर करून कमवा आणि शिका योजनेचं मानधन वाढवण्यात यावं, आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावर 7 दिवसात लेखी आश्वासन देत कृती आराखडा जाहीर करावा, अन्यथा विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, सुमित मेळवंकी, अक्षय घाटगे, रोहित वेढे, ऋषिकेश जोशी, कनिष्क शिंदे आदी उपस्थित होते.